आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार नागपूरच्या भोसले घराण्यातील संस्थापक रघुजीराजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ओडिसा छत्तीसगड ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण मराठा साम्राज्याचा पराक्रम हा त्या ठिकाणी आपल्या युद्धनीतीतून पराक्रमातून शौर्यातून दाखवला। ते प्रथम रघुजीराजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार आहे। आणि तलवार खऱ्या अर्थानं ज्या वेळेला 16व्या शतकामध्ये 16 ते 17व्या शतकामध्ये आपल्या पराक्रमाने संपूर्ण ओडिसा छत्तीसगड ते दक्षिणेतल्या नवाबांच्या विरोधात आपलं युद्ध कौशल्य दाखवून आपलं पराक्रम आणि आपला त्या ठिकाणी मराठा साम्राज्याचा विस्तार ज्या प्रथम रघुजीराजे भोसले यांनी केला, त्यानंतर 18व्या शतकात सीताबर्डी येथे झालेल्या ईस्ट इंडिया बरोबरच्या कलहात युद्धात त्या ठिकाणंतर ही आपल्या राज्यात आपल्या देशात न राहिलेली ऐतिहासिक मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी लिलावात निघाल्याचं लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो। श्री चल्ला आणि अन्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्यमान सोहळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत। आणि म्हणून या ऐतिहासिक सोहळ्यात भूतकाळातला पराक्रम तर आपल्याला आनंद देतोच आहे, पण आगामी काळातली प्रेरणा सुद्धा यातनं मिळणार आहे। महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन